श्री स्वामी समर्थ. तर बघा, प्रत्येकालाच पडलेला हा एक प्रश्न आहे की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन कसं करायचं आहे, कारण शेवटच्या गुरुवारी मात्र एकादशी आलेली आहे. पण सर्व माझ्या मैत्रिणींना सांगते, एकादशीचा आणि गुरुवारचा काहीही संबंध नाही. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उद्यापन आपल्याला त्याच महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करायचं असतं. मग त्या दिवशी एकादशी येऊ किंवा अमावस्या येऊ, तरी आपल्याला उद्यापन हे त्याच दिवशी करायचं असतं. मग आपल्याला एकादशी आली आहे तर काय करायचं? एकादशी ज्यांची आहे त्यांनी मात्र दुसऱ्या दिवशीच एकादशीचा उपवास सोडायचा. ज्यांची नाही त्यांनी त्या दिवशी एकादशी दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. प्रत्येक सुवासिनी स्त्रीला एक एक पुस्तक आणि केळीचे फळ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या व्रताची सांगता करायची आहे. संकल्प सोडायचा आहे की माता लक्ष्मी, हे व्रत मी आज पूर्ण करत आहे, असा करून संकल्प सोडायचा. देवीला नमस्कार करायचा आणि आपलं संकल्पयुक्त व्रत जे आहे ते आपलं पूर्ण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.